29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि यामध्येच अकोला शहरात देखील मतदान प्रक्रिया पार पडत असताना एका मतदान केंद्राबाहेर उमेदवारांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। अकोल्यातील उर्दू कन्या शाळा क्रमांक 3 येथील मतदान केंद्राबाहेर हा वाद झाला होता। मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवार फिरत असल्याचा आरोप हा एकमेकांवर करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मध्यस्थी केल्याने हा वाद तात्काळ निवळला। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदाराची चौकशी करूनच त्यांना आत प्रवेश देण्याची व्यवस्था केली आहे। हा वाद किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र सध्या या मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे। काय परिस्थिती आहे सध्या? या ठिकाणी दोन उमेदवारांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यामध्ये थोडे शाब्दिक वाद झाले होते प्रचाराबाबत किंवा उभं राहण्याबाबत। तर ते आमचा स्टाफ त्या ठिकाणी हजर आहे, मी स्वतः आहे, PI आहेत, आमचे RCP आहेत। वाद मिटवला आहे आणि त्या लोकांना आम्ही काढून दिलेला आहे। इथून सध्या शांतता आहे, बंदोबस्त आमचा चालू आहे।